देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तमलूर गावातील 5 ते 6 महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेली वीज सुरळीत करून मीटर बदलणे व नवीन मीटर देण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले। प्रशासनातील अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले। मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। तुमच्याकडे आले होते मागण्यासंदर्भात काय त्यांची मागणी ते काय सांगाल? यांची मागणी आहे की आम्हाला वीज पुरवठा मिळत नाही। आम्ही त्या ठिकाणी थकबाकीदार सगळं गावात थोडक्यात थकबाकीदार मीटर असल्यामुळे त्या ठिकाणचे मीटर आम्ही पिढी केले होते आणि त्यामुळे यांना वीज पुरवठा आम्ही बंद केलेला होता। आता यांनी थकबाकीचे पैसे भरल्यानंतर आम्ही त्यांना वीज पुरवठा सुरळीत करून देऊ असं मी त्यांना आश्वासन देतो। ओके, मग त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळे पैसे भरले तर तुम्ही उद्या तिकडे गावाला व्हिजिट करणार आहे आणि कुणी पैसे भरले कुणी पैसे भरायचे राहिले ते सगळी शहानिशा करून त्या ठिकाणी पैसे भरले असल्याचं त्यांना वीज पुरवठा देऊ आम्ही। नमस्कार, मी विनय कांबळे। आपण पाहता आवाज तुमचा बातम्यांची। तमलूर मधले काय गावकरी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आमरण उपोषणासाठी या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बसलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं काय म्हणणं आहे? मामा, काय तुमचं मागणी आहे? आम्हाला करंट पाहिजे त्याच्यासाठी मागणीसाठी आमच्या बरं, किती दिवसापासून तुमच्याकडे करंट मागणी? 6 महिन्यापासून नाही सांगण्यात लेट नाही। अगोदर होती 6 महिन्यापासून अच्छा, म्हणजे तुमच्या आता या उपोषणाला कोणी भेट वगैरे दिली? इंजिनियर साहेबांनी भेट दिली, त्यांनी मांडले उद्या माती लाईन कनेक्शन करून देतो म्हणजे मग कलेक्टर साहेबांना भेटल्या, त्यांनी सांगितलं म्हणजे मान्य करतो म्हणजे आमदार साहेब तरी आले नाही। त्यांची आमच्या अपेक्षा होती की आमदार साहेब येऊन आम्हाला भेटून हे करते, त्यांनी येऊ शकले म्हणजे इंजिनियर आणि उपजिल्हाधिकारी येऊन तुम्हाला भेटले आणि काय म्हणते त्यांचं मागणी? त्यांना करून देतो लाईट तुम्हाला चेक करून देतो ना म्हणून। आता तुम्ही सगळे पैसे वगैरे भरले चालेल? या ठिकाणी या गावचे गावकरी होती यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी इंजिनियर आणि उपजिल्हाधिकारी या ठिकाणी त्यांना भेट दिलेली आहे उपोषणाच्या ठिकाणी आणि त्यांचं म्हणणं आहे की उद्या गावामध्ये जाऊन इंजिनियर त्यांची भेट घेऊन त्याचं जे काय म्हणणं असेल ते समजून घेऊन त्यांचे जे काय मागणी लवकर मान्य करणार आहे असं त्यांचं या ठिकाणी अधिकारी त्यांना सांगितलं आहे। ते लोकप्रतिनिधी यांच्या दखल घ्यायला पाहिजे होती, पण तशी दखल घेतली नाही इथल्या आमदारांनी असं यांचं म्हणणं आहे। मात्र इथल्या प्रशासनाने याची दखल घेतली असं एकूण इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे।